नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ मी श्रीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आहोत मध्य प्रदेशमधल्या सिहोर या ठिकाणी असलेल्या कुबेरेश्वर धाम या ठिकाणी। तर संपूर्ण व्हिडिओमधून आपण या कुबेरेश्वरची माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओसोबत बनून राहा। मित्रांनो, आपल्याला जर इंदोरहून या ठिकाणी जायचं असेल तर लगभग 150 किलोमीटर अंतरावर हे सिहोर आहे। तसंच आपल्याला जर भोपाळहून सिहोरला जायचं असेल तर लगभग 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आपण कुबेरेश्वर धाम या ठिकाणी बाय रोड जाऊ शकतो। आणि जर आपल्याला महाकाल उज्जैन या ठिकाणाहून सिहोर या ठिकाणी जायचं असेल तर ते पण अंतर जवळपास 145 ते 150 किलोमीटर आहे। तर मित्रांनो, आपण सिहोर या ठिकाणी कुबेरेश्वर धामला बाय ट्रेन, बाय रोड, बाय एअर अशा पद्धतीने जाऊ शकतो। जवळचं रेल्वे स्टेशन आहे सिहोर। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सिहोर या ठिकाणी। आपण पाहू शकतात माझ्या आजूबाजूला खूप गर्दी आहे आणि हे सिहोर येथील कुबेरेश्वर धामाचं गेट माझ्यासमोर आहे। आणि आपण आता आत जाऊन या कुबेरेश्वर धामाविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। मित्रांनो, गेटमधून आत प्रवेश केल्याबरोबर आपल्याला समोर असा एक पॅसेज दिसतो। या पॅसेजमधून आपण समोर चालत गेल्यावर आपल्याला नजरेस या कुबेरेश्वर धामाची पहिली झलक आपल्याला बघावयास मिळते। या प्रांगणात एका भव्य अशा मंदिराचं निर्माण सुरू आहे। गुफा मंदिर म्हणून जे ओळखलं जातं, या ठिकाणी मोठी एक भगवान शंकरांची पिंड तयार केली जात आहे आणि अजून त्या ठिकाणी जायला प्रवेश बंद आहे, म्हणून आपण तिथे आता जाऊ शकत नाही। आणि समोर आपण पाहतो आहोत की या ठिकाणी भव्य असा हा परिसर आपल्या नजरेस पडतो आहे। आणि समोरच आपण भगवान विष्णूंची झोपलेल्या अवस्थेतली एक भव्य अशी मूर्ती या ठिकाणी पाहत आहोत। आणि आजूबाजूचा हा जर परिसर आपण एकंदरीत पाहिला तर खूप मोठा परिसर आहे आणि संपूर्ण भाविकांनी फुलून गेलेला आहे। आपण सर्वीकडे या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहू शकतो। अशा पद्धतीचा हा संपूर्ण कुबेरेश्वर धाम सिहोरचा नजारा मी आपल्याला दाखवत आहे। या कुबेरेश्वर धाममध्ये कंकर म्हणजे दगडाला फार महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की कंकर में शंकर, या ठिकाणच्या प्रत्येक दगडात शंकरजींचं वास्तव्य आहे असं मानून या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे या दगडांची पूजा अर्चा करतात। येथे मंदिराच्या प्रांगणात असलेल्या दगडांना ते उचलतात, त्यांना स्वच्छ धुवून त्यांची स्थापना करतात शिवलिंग म्हणून आणि त्यांची मनोभावे पूजा अर्चा करतात आणि आपली मनोकामना देवासाठी अर्पण करतात। अशा पद्धतीची ही कंकड पूजा या ठिकाणी केली जाते, जी सिहोरला प्रसिद्ध आहे। ही कंकड पूजा कशा पद्धतीने केली जाते ते आपण या व्हिडिओमधून आता बघत आहोत। या ठिकाणी काही महिला भाविक अशा पद्धतीची पूजा करताना आपल्याला दिसत आहेत। कुबेरेश्वर धाम सिहोर या ठिकाणी या प्रांगणात मध्यभागी एक शिवशिळा स्थापित करण्यात आलेली असून संपूर्ण देशभरातील भाविकांचं ते एक मोठं श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने आपली मनोकामना घेऊन भेट देत असतात। या शिवशिळाला ते जलाभिषेक करतात, बेलपत्री अर्पण करतात, फुलं अर्पण करून आपल्या इच्छा या ठिकाणी व्यक्त करतात आणि मोठ्या श्रद्धेने भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात। या ठिकाणी सतत ओम शिवाय नमस्तुभ्यम अशा प्रकारचा जाप केला जातो आणि असं म्हटलं जातं की सततच्या मंत्रोच्चाराने एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते आणि अशाच प्रकारची सकारात्मक ऊर्जा या शिवशिळातून प्राप्त झाल्याचा अनुभव या ठिकाणी भाविकांना येत असतो आणि भाविकांचं हे मोठं श्रद्धास्थान आहे। समोरच आपण कुबेरेश्वर धाम संस्थानचं देणगी काउंटर पाहू शकतो। या ठिकाणी देणगी स्वीकारल्या जाते आणि समोर ह्या इमारती ज्या आहेत त्या या ठिकाणी भक्त निवासाच्या आहेत आणि या ठिकाणी भाविक
रात्रीचा मुक्काम करू शकतात। आणि समोर आपण पाहू शकतो त्या ठिकाणी भोजनालय आहे आणि गौशाळा आहे। या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ दोघं वेळ या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जातं आणि भाविक याचा मोफत लाभ या ठिकाणी घेऊ शकतात। मित्रांनो, आणि समोर आपण जो हा हॉल बघतो आहे, याच ठिकाणी बसून प्रसिद्ध शिव महापुराण कथावाचक पंडित मिश्राजी या ठिकाणी कथा आणि प्रवचन सांगत असतात। वरच्या बाजूला एक मंदिर आहे, कृष्ण मंदिर, आणि खाली हा हॉल आहे। आपण आता हॉलमध्ये जाऊन बघूया की ज्या ठिकाणी पंडित मिश्राजी हे शिव महापुराण प्रवचन या ठिकाणी करत असतात। शिव शिवाय नमस्तुभ्यम अशा पद्धतीचा बोर्ड वरती लावलेला आहे आणि एक प्रशस्त असा हॉल या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। बरेच भाविक या ठिकाणी खाली जमिनीवर बसून भगवान शंकराजींचं नामस्मरण करत आहेत आणि अशा पद्धतीचा हा भव्य असा हॉल आहे ज्या ठिकाणी पंडित मिश्राजी यांच्या कथा वाचनाचा लाभ भाविकांना होत असतो। ज्या वेळेस ते शिहोर येथील कुबेरेश्वर धाम या ठिकाणी असतात त्यावेळेला येथे त्यांचा कथा वाचनाचा कार्यक्रम होत असतो आणि आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने हे त्यांचं आसन आहे, या ठिकाणी त्यांची गादी आहे, या गादीवर बसूनच ते या ठिकाणी प्रवचन करत असतात। तसेच या कुबेरेश्वर धाम या ठिकाणी रुद्राक्ष मोफत वाटप केले जातात। भाविक या ठिकाणी रांगेत जाऊन आपल्या पद्धतीने प्रत्येकाला एक अशा पद्धतीने रुद्राक्षांचं वाटप केलं जातं। प्रत्येकाच्या बोटाला शाई लावली जाते आणि समोर आपण एक जो मंडप पाहत आहोत, या मंडपात मागच्या बाजूने येऊन या मंडपातच ते रुद्राक्ष वाटप केले जातात, परंतु ते घेण्यासाठी आपल्याला मंदिराच्या बाहेरून अर्धा किलोमीटर मागून एक रांग आहे त्या ठिकाणी जावं लागतं।